राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. आज मी आलोय आपल्या धाराशिवच्या एका अशा ऐतिहासिक ठिकाणी जिथे आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इथे वारसा आहे. ही वास्तू आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे, ते म्हणजे चोराखळी गाव. तर आता तुम्हाला कळालंच असेल, चोराखळी म्हटलं जे लोक ओळखतात चोराखळी गाव कशासाठी फेमस आहे, तर ते आहे पापनाश मंदिरासाठी. ऐतिहासिक खूप जुनं मंदिर आहे ते पापनाश मंदिर. आणि या मंदिराची जी काही स्टोरी आहे ती मी सांगण्यापेक्षा बाहेर जे लोक बसलेले आहेत, जे इथे प्रॉपर जे लोकलचे जे गावकरी आहेत ना, ते तुम्हाला सांगतील. माझ्यासोबत माझे मित्रसुद्धा आलेले आहेत. आम्ही चाललो होतो तेरखेड्याला फटाके घ्यायला, पण ऑन द वे मित्राचं गाव आहे, म्हटलं चला येऊयात. काय रे, काय करायला तुम्ही? झालं, मंदिरात आले ना की खेकडेन माशेन काय चालूच असते पोरांचं. अवघड आहे, पांडूला तर दमच नाही पडत. हे बघा माझ्यासोबत, तुम्ही पांडूला तर ओळखताय, पांडुरंगाला दिसला का? तर हे पांडूचे मित्र आहेत दुसरे. अरे तुमची ओळख सांगा जरा. माझं नाव कृष्णा. सर तुमची? सर हो सर. हे खेकडे दाखवायला सर आहेत आमचे. खेकड्यांमध्ये बिझी आहेत ते. आणि हा स्पंदन. तुम्ही स्पंदनला आणि पांडूला तर आधी बघितलंच असेल, माझ्या 2-3 व्हिडिओजमध्ये ते होतेच. आणि मी आता पापनाश मंदिरात आहे, काही व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतो. खूप मस्त आहे मंदिर, वातावरण खूप भारी आहे. फक्त एक थोडासा सीन आहे, इथे कोणतरी वारले बहुतेक पलीकडे मंदिराच्या, तर रडारडी चालू आहे. ठीक आहे, आपण जास्त वेळ नाही थांबणार आहे मी इथे. तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. व्हिडिओ आवडला ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. चोराखळी गाव आणि या पापनाश मंदिराची जी काही कहाणी आहे, जी काही स्टोरी आहे, जे काही ऐतिहासिक संदर्भ, या सगळ्याबद्दल माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर पुढे बघालच, मी जेव्हा बाहेर जाईल तेव्हा लोकांना विचारेल, तिथे जे प्रॉपर गावकरी आहेत त्यांना विचारेल. आणि तुम्हालाही माहिती होईल, मलाही माहिती होईल, कारण मला खूप बेसिक गोष्ट माहिती आहे. हे जे मंदिर आहे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी तेव्हा बांधलं होतं. कसला पिक्चर? मराठी? होय. आपल्या इथलं वातावरण आहे. हर हर महादेव म्हणा जोरात. हर हर महादेव, हर हर महादेव. अरे ती काय म्हणली होती आता? जय कशाला म्हणलेली? जय शंभू म्हणा, जय शंभू. बाहेर नोटीस ठेवलेली आहे की इथे जुन्या मूर्ती असू देत, जे घरात आपल्या फुटलेलं असतं किंवा खराब झालेल्या मूर्ती असतात, तर या इथे टाकायच्या नाहीत अशी ठेवलेली आहे. पण इथे आणून ठेवलेले आहेत. हे बघा इथे, हे बघा करामती लोक. कुणी पकडला? तू काय ना? मी पकडला. खरंच पाप केला. यार गेलं त्या भाई त्या फॅमिलीत सोडून त्याच्या. पण त्यानं हँडिकॅप झाला की रे. स्पेशली एबल्ड झालाय त्यानं. अरे इकडे सोडा, परिवारात सोडा त्याच्या. पाय बिद्या सोडून तिथंच. पाय काय त्यानं एरियाने आहे का रे? डबल जॉईन करा. कसला स्लो गेलाय वारी खाली, किती छान पोहत गेला. पोहत नाही गेला, त्यानं ड्रॉप केला. खेकडाच पकडला. कुठे आहेत त्याच्या नांगे? इकडे द्यायचे असतात त्याला. खरंच पाप मिटवायला आलेले, पाप करून चाललेत खरंच. ओके, या मंदिराबद्दलची जी काही माहिती आहे ती तुम्हाला देईलच मी थोड्या वेळात. पण इथे बघताय तुम्ही तर शिवपिंड पण आहे. आणि मला स्पंदन असं सांगितलं होतं, पलीकडे एक टेकडी आहे, मी तुम्हाला दाखवेलच ती. त्या टेकडीवरून काहीतरी लिंबू काय फेकलं रे स्पंदन? लिंबू, एक कॉइन फेकायचा किंवा काहीतरी फेकायचं, आणि ते तिकडं फेकलं की इथून निघतं म्हणे ते. सायन्स. मैं तो मानता ही नहीं, करके दिखाओ. अरे स्पंदन, मैं तो मानता ही नहीं, करके दिखाओ, करके. हम नहीं मानते. हे आहे. पांडू तिकडे काय करतय? मला वाटलं पांडूच. होय रे, हे काय करते तिथं स्पंदन? महाप्रसाद. मंदिरात आहेत आपण. चांगला व्हिडिओ बनवतोय रे मी. मला लय काटछाट करावी लागेल. खूप मोठं आहे मंदिर, खूप मोठं. आणि आता आम्ही जातोय बाहेर. ऍक्च्युली मधून स्टार्ट केला होता. मिठाईचे दुकान वगैरे आहेत. तुम्ही माहिती सांगणार काय? बाबांना विचारूयात. या ठिकाणी आजोबा बसलेले आहेत. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारत. आजोबा,
मला या मंदिराबद्दल, पापनाश मंदिराबद्दल माहिती पाहिजे तुमच्याकडून. जरा सांगा की जरा, मंदिर कधीच आहे, काय तुमची माहिती सांगा आधी. तुमचं नाव गाव सांगा. माझं नाव कांतीनाथ नरहरी सातने. मी राहणार चोराखळी गावचा. मी लिंगायत माळे आहे. बरं तर हे पापनाथ मंदिर रामाच्या काळात स्थापन झाले. बरं. ज्यावेळेस वनवासाला राम चालले हां त्यावेळेस तर हे मुक्कामाचं ठिकाण. खालचं ते पाण्याचं एक मंदिर आहे वाद्येश्वर म्हणून. ते मंदिर राम सीतानं पूजा केली. ते कुंड आहे तसं. हा, कुंड कुंड पाण्याचं आहे. ओके. तर ते स्वयंभू पिंड आहे, बिगर घडण्याची स्वयंभू. बापरे. तर ही वरचं मंदिर आहे, रामाच्या हस्ते लिंग स्थापना झालेली आहे त्या काळात. त्या काळात ते बाण मारून हे बाण केलेलं मारून म्हणतात. ती पाणी काढणं हे ते. तर त्या काळापासून आतापर्यंत मंदिराचं असं आहे की जीवनोद्धार बी अहिल्याबाई होळकरनी केला आहे. बरं. तर चांगलं मंदिराचं बांधकाम हे तिथं केलं त्यांनी, अहिल्याबाई होळकरनी. आणि मधली जी आमच्या गावात म्हणजे असं की चैत्र पौर्णिमेला मोठी गावात सगळी निघतं. बरं. आणि हिचं श्रावण महिन्यात द्वादशीला यात्रा असते. भरपूर गर्दी असेल. लय गर्दी असते, भरपूर गर्दी असते. ती महाराजाची असते, महादेवबाची. बरं. हे ठिकाण म्हणजे असं आहे की प्रसिद्ध बी आहे. आणि देवस्थान असं आहे की हिचं आलं की रम्य वाटतंय खरंच. आणि हातपाय धुवून देवाचं दर्शन केले तर आराम, निवांत माणसाच्या डोक्यात बी काय असलं तरी शांत वाटतं शांत एकदम. वाटतं. तुमचं वय काय? माझं वय आता 75 पर्यंत. अरे बापरे. 75. हो. चोराखळीतच तुम्ही? ही हिचं म्हणजे ती जी यात्रेचा गावात सगळ्यांना मोठा निघतो त्याचा मान आमच्याकडे आहे. बरं. हो. इकडेच भरत असेल ना यात्रा खाली? हा हिचं खाली वरची यात्रा. आणि चैत्र पौर्णिमेला गावात मोठा छबिना निघतो. चैत्र पौर्णिमा म्हणजे मार्चच्या टायमाला? मार्चच्या टायमाला हनुमान जयंती ज्या दिवशी आहे त्या दिवशी संध्याकाळी लय मोठा जत्रा. आणि होय. कसं आहे, देवाला जे बोलल इच्छा पूर्ण करते देवाचं. महादेव मंदिरात? महादेव मंदिर. पूर्वी होत सोनाखळी. सोनाखळी गावाचं नाव. बरं. त्या काळात काय झालं असेल ते गावाचं नाव हे ऍक्शन म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी चोराखळीला. डोंगरावर जे कसं आहे, डोंगरावर वरी जर गेलं तर महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे असा. खाल्ला खाल्ल्या साईड कोण पूर्वेकडे अशी महादेवाची पिंड लमकुळी आहे आणि वरी असे बराबर असं गोल आहे. वरी असल्यासारखं छबोचं म्हणजे पिंड ठेवल्यासारखं लिंग वर. तर तिथून वरी गेल्यानंतर ती महादेवाची पिंड आहे. आणि तिथं वरच्या बाजूला एक चौक आहे. त्या चौकात कसं आहे, थोडं उकरलं पूर्वीच्या काळात लिंबू टाकलं तर पार इथं गायमुखात येत होतं खाली. म्हणजे ते आता आम्ही जिकडे कुंडाला गेलेलो तिथं कुंडात येत होतं. अरे बापरे. गायमुख आहे छोटं, ते पाणी पडतंय खाली. तिथून तिथे येत होतं त्या काळात. आता नसेल येत, आता बंद झाला त्या असेल. काळात आता कुणी बघत बी नाही. म्हणजे आता सगळे अंधश्रद्धा वाढली जास्त. ते कोणी विश्वास पण जास्त लवकर ठेवत नाही. बसत नाही. मी जे तुम्हाला म्हटलं, मला थोडासाच कंटेक्स्ट माहित होता याचा की असं असं आहे मंदिराबद्दल. जास्त माहिती आपल्या आजोबांनी सांगितलेलीच आहे. आजोबा, छान वाटलं भेटून. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही नक्कीच ट्राय करू चैत्रच्या ह्याला यायला, चैत्र पौर्णिमेला यायला. संध्याकाळी जत्रा असते, यात्रा मिरवणूक निघते, रात्रभर मिरवणूक असते. हो. तुम्हाला आनंद वाटेल त्या ठिकाणी. नक्कीच. नाही, आम्ही जास्तीत जास्त ट्राय करू आपण. तुम्ही त्या टायमिंग मध्ये आल्यावर आम्ही तिथं काय सेवेत हजर असतो. चालेल. तुमच्याकडेच असतं यात्रा आमच्याकडे असते, गुरु असते. ओके. आणि आम्ही सामान असल्यामुळं आम्ही ती पालखी घेऊन कंटिन्यू उभा राहतो 9 ते सकाळी 6 पर्यंत. ते मध्ये मी ते मोठं ते हे बघितलं, भगुन मोठं बघितलं. ते कशासाठी? प्रसादासाठी. ते प्रसादासाठी कलई यायचे. ते श्रावण महिन्यात द्वादशीला शिरशिस्तीना महादेवबाची पुण्यतिथी असते त्या दिवशी. बरं. कुस्त्या वगैरे सगळं असते इथंच. इथंच असतं. अरे बापरे. भरपूर शिरशिस्ती. एवढं सांगायला तर यावंच लागणार आता. श्रावण महिन्यात बी द्वादशीला यावंच लागेल. तर मित्रांनो, ही होती एकंदरीत माहिती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जास्तीत जास्त आपल्या धाराशिवच्या लोकांना शेअर करा, कारण खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि ज्यांना माहिती आहे ना ते आवर्जून येतात, ज्यांना माहिती नाही ते घरीच बसतात. टेंबी जे म्हणत होते, म्हणजे जो डोंगर, जी टेकडी जे म्हणत होते ना, तो माझ्या मागचा दिसतोय तुम्हाला इकडला, हा डोंगर. तर इकडली स्टोरी ते सांगत होते. एक गोष्ट मी ते ऑब्झर्व केली की आमच्या कॉलनीत सुद्धा खूप झाड आहेत, धाराशिवमध्ये खूप झाड आहेत. एवढं काय असं अर्बनायझेशन जास्त नाहीये, पण
चिमणी हा प्रकार, चिमणी दिसतच नव्हती. वेगवेगळे पक्षी दिसायचे पण चिमणी खूप रेअर म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर 0.1% चिमणी दिसत होती. आणि मी तर आल्यावर बघतो, हे बघा माझ्या मागे म्हणजे इथे चिमणी दिसतीये. म्हणजे खूप असं कौतुक नाही. हे जर खेड्यातले लोक बघत असतील तर त्यांना असं वाटेल की हा काय सांगतोय, चिमणी दिसतीये म्हणजे त्याच्यात का खुश होतोय. पण तुम्हाला खरं सांगतो, चिमणी दिसणं हे जे शहरात राहतात ना आम्हाला विचारत नाही. आम्हाला कबुतरांशिवाय दुसरं काही दिसतच नाही. कबूतर नाही तर कावळा एवढंच दिसतं आम्हाला. नाहीतर ते सुद्धा रेअरली दिसायला लागतं. त्याच्यामुळे इथं खूप प्रसन्न वाटते, वातावरण खूप भारी आहे. मस्त झाडाखाली झोप येईल मला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी क्रेझी ठिकाणी जाऊयात, नवीन काहीतरी एक्सप्लोर करूयात. पापनाश मंदिराबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. भेटूयात. टाटा बाय बाय, टेक केअर.